हॅलो. पुन्हा एकदा चांगला चेंडू. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी तिथे चुकी झाली, मात्र काही त्याचा परिणाम जाणवणार नाही, फरक जाणवणार नाही. कुठल्याही प्रकारे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. स्ट्राईक रोटेट झाले. आता कुठे संघाचं खाते उघड केले दुसऱ्या चेंडूवर, तिसऱ्या चेंडूवर लगातार 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर कुठेतरी स्ट्राईक रोटेट झाले. आता स्ट्राईकसाठी येतोय अभिकडे क्षमता आहे का पाहूया. पॉवर प्लेचे षटक. हो स्टेट ड्राईव्ह केलं, चांगले क्षेत्ररक्षण, धावचीत होण्याची संधी आहे. काय घडलंय? संजय सांगतात की ते फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. तुषार याला थोडीशी घाई झाली होती स्ट्राईक घेण्याची, अगदी पुढे गेला होता एक धाव घेण्याच्या प्रयत्नात, मात्र क्षेत्ररक्षण आता गोलंदाजाने इतकं चपळतेने केलं, अगदी आपल्या पायाने तिकडं आपल्या जागी स्टॉप केलं आणि तिथे मात्र स्वतःच्या मेहनतीचं त्यांना मला फळ मिळालेलं आहे. तर 15 चषक 2024चा पहिला विकेट धावचीच्या स्वरूपात. गोलंदाजी होताना पाहिलं. पावरच्या षटकामध्ये राहुलकडे जी जबाबदारी दिलेली आहे आणि गोलंदाजी होताना पाहायला मिळते. फेटाळून लावलेल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमचे गुणलेखक निलेशजी सांगतायत की धाव संख्या धावपळकर फक्त आणि फक्त आहे एक. काय कंजूसपूर्ण गोलंदाजी म्हणावी लागेल. कुणी विचार केला होता ही स्पर्धा चालू होण्याआधी की पहिलं षटक एवढं सुंदर रीतीने हाताळलं जाईल? बघा ना, पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचे षटक, कुठल्या प्रकारे गॅप शोधू दिला नाही, कुठल्या प्रकारे चेंडू बॅटच्या मधोमध आला नाही आणि एका धावीत काही नाही. पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर 3 चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी म्हणावी लागेल, सुरेख गोलंदाजी. तर नक्कीच प्रतिस्पर्धी संघ टायगर 11 या संघाकडे जर्सी एका रंगाची नसल्या कारणाने या संघाला 2 धावांची पेनल्टी देण्यात आलेली आहे. आयोजकांकडून अशी सक्त कारवाई त्यांच्यावर करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर येतोय साही. पहिला चेंडू. नक्की स्पर्धेमध्ये कुठल्या अनुषंगाने हा संघ उतरलाय समजत नाही. फलंदाजांची कमतरता आहे की दबाव आहे की ड्रेसिंग नसल्या कारणाने त्यांच्यामध्ये आत्मविश्वास थोडासा कमी झालेला आहे, समजत नाही. हसऱ्या चेहऱ्याने फलंदाजी करतोय, मात्र चेंडू बॅटवर काही येत नाही. उंची दिलेला चेंडू सोडून दिलेला आहे. आता मात्र यष्टीरक्षक सांगतोय की हां माझ्याकडून घ्या तुम्हाला 1 धाव. इथे खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी प्रयत्न केला जातोय दुसऱ्या धावेचा, अगदी सहज पूर्ण होईल अशा रीतीने तुम्हाला धावा जमाव्या लागतील. बाईटच्या रूपाने, ओव्हरथ्रोच्या रूपाने आणि वाईटच्या रूपाने एकंदरीत या चेंडूवर 3 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या आता कुठे सस्ते थोडीशी पोचते 4 वर. आक्रमण करावे लागेल, धावसंख्या वाढवावी लागेल. मैदान पूर्णपणे मोकळं आहे कारण प्रतिस्पर्धी संघ एक तगडा संघ आहे ओंकार कोंबरपाडा आणि या संघासमोर तुम्हाला मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सोडून दिलेला. आता मात्र पंच सांगते की हाही चेंडू अवांतर आहे वाईटच्या स्वरूपात.
आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर शॉट ऑफ पूल, क्षेत्ररक्षक आहे, एसटी रक्षक तिथे झेल पकडेल आणि दुसरा हादरा. सुमित झेल पकडतोय. वन डाऊनच्या पोझिशनवर आलेला वैभव माघारी परततोय. फक्त दोन धावांचं एकही धावेचं योगदान दिलं नाही. ज्या धावा काढल्या होत्या त्या अवांतर. ओव्हर थ्रोच्या रूपाने नवीन फलंदाज येतोय गणेश. आता मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, हिट विकेट फलंदाज झालेला आहे. व्हाईट चेंडू आणि हिट विकेट. हिट विकेट फलंदाज झालेला आहे. मात्र हा बली साईच्या खात्यात जाईल. अजूनही झेलची वगैरे झालेलं नाही तसं. इथे पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू. संघाचं नाव आहे टायगर 11, मात्र कामगिरी टायगर सारखी त्यांच्याकडून होत नाही. एक ही फलंदाज असा आहे की बॅटच्या मधोमध त्यांनी अजूनपर्यंत चेंडूला घेतलेला नाही. जणू काही प्रॅक्टिस सामना खेळतोय, सराव सामना खेळतोय. स्पर्धेत उतरलेला आहात तुम्ही, पहिला सामना खेळण्याचा मान मिळतोय, मात्र हवी तशी फलंदाजी पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. एकेरी धावसंख्या पोचलेली आहे ती 6 राहुल चांगली गोलंदाजी केल्यानंतर साई सुद्धा त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. आता मात्र राऊंड विकेट येतोय. आडव्या बॅटने खेळून काढले. आता कुठे बॅटच्या मधोमध चेंडू आलेला, क्षेत्ररक्षक आहे मात्र ओलांडून जाईल. यानंतर चेंडू पहिला सीमा पार. बऱ्याच अवधीनंतर चेंडूवर एक चौकार येतोय आणि कुठेतरी प्रेक्षकांकडून जल्लोष होत आहे. पहिला या स्पर्धेतील चौकार, पद्मशाली चषक 2024 मधील पहिला चौकार. आणि फलंदाजाचं नाव आहे आदी अभि याने हा चौकार मारलेला आहे. साई पुन्हा मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे. हो सीमारेषे लगत अतिशय उत्कृष्ट झेल. ड्राईव्ह केलेला आहे, स्ट्रेट ड्राईव्ह. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. दुहेरी धाव पूर्ण. उदी यांना मात्र उडवायचे चेंडूंना. आता तुमच्याकडे मार्ग राहिले नाही धावसंख्येला आकार देण्यासाठी, कारण धावसंख्या धावपळकार फक्त आहे 12. आणि इथे गोलंदाजी मार्गावर गोलंदाजीसाठी रोहित आलेला आहे. चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांनी केली आहे. रोहित बघूया कशा रीतीने गोलंदाजी हाताळतोय. त्यामध्ये ड्राईव्ह केलंय, पुन्हा लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत येईल तोपर्यंत
दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाणार नाही. रोहित मोठा फटका, क्षेत्ररक्षक नाही. बघूया पोचतायत का. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडते आणि इथे दुहेरी धाव पूर्ण. एक वेळ फक्त चेंडू सीमारेषे बाहेर गेलेला आहे. त्यानंतर चेंडूला सीमारेषे बाहेर अजून फलंदाजांना पाठवता आलेला नाही. चौकाराचे स्वरूप फक्त चेंडू सीमा पार गेलेला आहे. तिथे सुद्धा क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी झाली होती. रोहित राईट ओव्हर द विकेटचा मारा. हो डाव्या स्टेच्या बाहेर चेंडू. पंच आमच्याकडे वळणार आहेत आणि इथे वाईटची खून करतायत. अवांतर एका धावेने धावसंख्या झालेली आहे ती 16. विशालने जर 2 षटकार मारले तर सोहम कडून 1000 रुपयाचं पारितोषिक. दोन चेंडूवर 2 षटकार मारले तर बघा दुष्काळात 13 महिना. इथे पंच सांगतात की शॉर्ट रन. 2 धाव पळून काढलेल्या त्याच्यापैकी 1 शॉट, एकच धाव. 0 दोन्ही बाजूला शॉर्ट रन. काय बात आहे, चमत्कार घडला. अशा घटना खूप कमी वेळा घडतात. दोन्ही फलंदाज किती हलगर्जीपणा करतात बघा, पाहायला मिळालं. इथे मात्र क्षेत्ररक्षक चूक करतात. चेंडू सीमा पार जाईल. चौकार. मला तर वाटते क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिली घटना अशी असेल. दोन्ही फलंदाजांनी शॉर्ट रन टेकलेला आहे. खेळायचं, मजा घ्यायची आणि काहीतरी चमत्कार करायचा. दोन्ही फलंदाजांना घाई झालेली होती की मी माझी पॉबिन क्रीज कधी गाठतोय. रोहित राईट ओव्हर द विकेटचा मारा विशालसाठी. आता मात्र सुरेख फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि चुकी करणार नाही. पद्मशाली रायडर्स संघाच्या वतीने तर सर्वप्रथम मी विनंती करेन ईश्वरजी, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते दुष्या दशरथ यांचा उचिताचा सन्मान करायचा आहे. अतिशय सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहे. तर सन्माननीय ईश्वरजी यांच्या शुभ हस्ते दुष्या दशरथ यांचा सन्मान केला जातोय. नक्कीच एक फिट तंदुरुस्त माणूस, अतिशय खरोखर आपल्या शरीरावर मेहनत घेणारे. सकाळच्या सत्रात जर आपण बघितलं तर रोजच्या रोज रनिंग करत असतात आणि आपल्या प्रकृतीची काळजी घेत असतात. वडूनगर ते कारिवली असा त्यांचा रोजचा प्रवास असतो 6 ते 7च्या दरम्यान. त्यानंतर जोगा गंगाधर यांचा सन्मान केला जाईल. ईश्वरजी, आपल्यास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते एक ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान करायचे. गंगाधरजी वेमुल हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. शाळ, एक मायेची प्रेमाची शाळ देऊन त्यांचाही सन्मान केला जातोय. ईश्वरजी यांच्या शुभ हस्ते गंगाधर वेमुळ स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना स्मृतिचिन्ह सुद्धा बहाल करण्यात येते. खूप खूप धन्यवाद, आपण इथे या स्पर्धेला आला आहात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली. त्यानंतर
तुम्हा निलेशजी हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. तुम्हा निलेशजी यांचाही उचित सन्मान केला जाईल. यंग डॅशिंग पर्सनॅलिटी. स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. त्यानंतर अनिलजी आसाम हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचाही उचित सन्मान केला जाईल. एक भगविशाळ मायेची प्रेमाची प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक आभार. आपण या स्पर्धेत आलात आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली. पद्मशाली संघाचे आपलं मनपूर्वक धन्यवाद. तर सामन्याकडे वळूया. धावसंख्या पोचलेली आहे ती 23 वर. चौथे षटक मार्गस्थ आहे मयुरेश. या षटकातील अंतिम चेंडू जेमतेम आहे. या चेंडूवर बघूया काय पाहायला मिळते आपल्याला. आडव्या बॅटने खेळून काढले आहे. पाठीराख्यांकडून 2-2ची मागणी केली जाते कारण त्यांना धावफलकावर वाढवायचे आहेत. षटक क्रमांक संपलेले आहेत चौथं. आणि इथे पण पुन्हा एकदा पंचांकडून 1 शॉटचा इशारा. सराव कमी आहे की अनुभव कमी आहे फलंदाजांना काही समजत नाही. वारंवार शॉर्ट रन टेकत आहेत. चुका करत आहेत. फटकेबाजी पाहायला मिळत नाही. धावसंख्या झालेली आहे ती पहिला सामना 5 षटकांचा असेल. त्यानंतर आपल्याला चेंजिंग करावे लागेल कारण वेळेच्या बाबतीत आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. त्यानंतर सर्व सामने 4 षटकांचे राहतील. सर्वांना आधीच आम्ही सूचित करतो. फक्त पहिला सामना हा आहे जो पाहुणे होते इथे उपस्थित म्हणून आपण हा निर्णय घेतला. फुलटा चेंडू इथे मात्र त्रिफलाचित. काय चेंडू आहे. वरच्या वर स्विंग झालेला आहे. झाला वरच्या वर हवेत चेंडू स्विंग झाला. फलंदाजाचे फटकेबाजी करण्याचा तिथे इरादा होता मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. थेट मधल्या एष्टीवर चेंडू आदळला आणि फलंदाज बाद झालेला आहे. 7वा फलंदाज बाद झाला वेदांत. नवीन फलंदाज येतोय निखिल येतोय. नितीन ऋतिक राईट राहून दे विकेटचा मारा करतोय. नितीनसाठी पुन्हा एकदा चेंडू उत्कृष्ट चेंडू. शेवटचे षटक जे आहे स्लॉगर त्या षटकात जबाबदारी दिली आहे नितीनकडे ऋतिककडे. अरे ऋतिकने सुद्धा त्याची जबाबदारी पूर्णपणे पार पाडलेली आहे. प्रत्येक गोलंदाजाने अगदी नियंत्रित गोलंदाजी केलेली आहे. कुठल्या षटकात जर आपण विचार केला तर कुठल्या षटकामध्ये फटकेबाजी पाहायला मिळाली नाही. एक जर चौकार सोडला
दोन्ही चौकार जे होते ते मिसफिल्डच्या रूपात आले होते. हवेत आहे चेंडू नोमॅन्स लँडमध्ये पडतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी सहज पूर्ण केला जाईल. धावा तुम्हाला वाढवाव्या लागतील, प्रयत्न करावा लागेल, प्रयत्न सोडून द्यायची नाहीत. तुमच्याकडे जर गोलंदाज असेल, तुमच्याकडे जिद्द असेल, क्षेत्ररक्षण चांगलं असेल तर लोएस्ट स्कोर ही तुम्ही एक घातक स्कोर बनवू शकता. टायगर 11 संघ नावामध्ये दम आहे, मात्र संघाच्या कामगिरीमध्ये हवा तसा दम नाही आहे. समोर आहे ओमकार कोंबरपाडा संघ आणि त्या संघाने मात्र पूर्ण पकड मजबूत केली आहे या सामन्यावर. कुठेच त्यांना स्वातंत्र्य दिले नाही समोरच्या संघाला फटकेबाजी करण्यासाठी. ऋतिक आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय अंजारत गोंजारत खेळपट्टीला. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. यानंतर सामना होणार आहे गुंडे 11 विरुद्ध ओमकार पद्मानगर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर दोन्ही कर्णधार इथे येऊन राहतील नाणेफेकीसाठी. टॉस बॉक्समध्ये सिंगरवाला मोटर्स टॉस बॉक्स. सिंगरवार मोटर्स टॉस बॉक्समध्ये दोन्ही कर्णधारांनी येऊन इथे हजर राहायचे आहे नाणेफेकीसाठी. पुन्हा एकदा ऋतिक नौखा फलंदाज आहे, आत्ताच खेळपट्टीवर आलेला आहे. खाते उघड करायचे आहे, मात्र नक्कीच 4 धावा त्यांच्या खात्यावर जमा आहेत. नाश्ताकरला जो फलंदाज आहे विनय त्या स्ट्राईकसाठी सज्ज आहे. नितीन शरीरावर चेंडू हादरलेला आहे, मात्र अपील केला जात नाही. पंचांचा इशारा तो षटक संपल्याचा. 5 षटकांची समाप्ती झालेली आहे. पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आहे. धावफलकावर धावा आहेत त्या 28, फक्त आणि फक्त 28 असेच म्हणावे लागेल. कारण पहिल्या सत्रात या पहिल्या इनिंगमध्ये 28 धावा म्हणजे हव्या तशा धावा झालेल्या आहे. अजून त्यांच्यावर 2 धावांचं संकट आहे, कारण त्या संघांची जर्सी एक नसल्याने या संघाला 2 धावांची पॅनल्टी सुद्धा, म्हणजे अजूनही म्हणतात ना दुष्काळात 13वा महिना, तशी गत झालेली आहे. 28 त्याच्यातून अजून 2 धावा वजा होतील, मात्र त्या धावा आम्ही पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ॲड करणार आहोत. तर दोन्ही संघाचे कर्णधार या गुंड्या 11 आणि ओमकार पद्मानगर. एक ओमकार संघ इथे खेळतोय, दुसऱ्या ओमकार संघाने इथे दुसऱ्या सामन्यात खेळण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. सन्माननीय अतिथींना विनंती असेल, दुषा दशरथ, जोगा गंगाधर आणि गंगाधरजी वेमुल, आपणास विनंती असेल चला ज्येष्ठ नागरिक आपण नाणेफेक करून घेऊया. सिंगरवार मोटर्स टॉस बॉक्समध्ये दोन्ही कर्णधार अनिलजी आपण ही या. निलेशजी या, तुम्हा निलेशजी आपण ही या. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आपण इथे नाणेफेक करून घेऊया. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण सजून घ्या. आपण वेळेच्या बाबतीत आपल्याला सहकार्य करायचं आहे. सिंगरवार मोटर्स टॉस बॉक्समध्ये सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पद्मशाली चषक 2024 पद्मशाली रायडर्स सुभाषनगर कारिवली संघाच्या वतीने आयोजित केलेले आहे. या पाहुण्यांना विनंती आहे आपण समोर या. असे दोन्ही कर्णधार शिक्का इथे द्या. सर्वांना शिक्क्याची ओळख आहे. पाहुण्यांकडे मी सुपूर्द करतोय. कोण बनणार कॉलिंग कोण करणार? ओमकार पद्मानगर संघाचा कर्णधार कॉलिंग करत आहे. दशरथजी यांचे शुभ हस्ते छापा. चला पाहुण्यांना विनंती असेल की आपण असं नसतं व्हायचं आहे, आपण बसून घ्या.
शुभेच्छा दिलेल्या आहेत दोन्ही संघ कर्णधारांना. आपण कॉलिंग सुद्धा केली होती आणि आपण नाणेफेकी जिंकलेले आहे. काय निर्णय असेल? बॅटिंग फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. एरवी गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असतो, तुम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, याच्या मागचं कारण? 4 ओव्हरची मॅच आहे, थोडा आमचा प्लॅनिंग होता थोडा रन जास्ती करून संपूर्ण थोडा स्कोर जास्ती ठेवायचा. कुठलेसे फलंदाज असतील ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा आहे? नितीन आहे, राजू आहे, प्रमोद आहे. प्रतिस्पर्धी संघाचा कुठला खेळाडू आहे ज्याला तुम्ही टार्गेट करणार आहात? आमच्या मित्रच आहे, ते पण चांगला खेळतात. ते पण नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला. नाणेफेक हरलेला आहात, जिंकले असते काय निर्णय असता? बॅटिंग. तुम्ही सुद्धा बॅटिंग घेतली असती, म्हणजे प्रत्येकजण इथे बॅटिंग करण्याच्या इराद्यामध्ये आलेला आहे. एक प्रश्न विचारेन, ही स्पर्धा खेळताना काय वाटते पाहून, हे आयोजन नियोजन आणि हे मैदान पाहून? बहुत अच्छा लग रहा है मैच को देख के. तर दोन्ही संघाच्या खेळाडूंना बेस्ट ऑफ लक असेल. ओमकार पद्मानगर हा संघ नाणेफेक जिंकलेला आहे आणि त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा निर्णय घेतला आहे, म्हणजेच फलंदाजी करायचं आहे. तर नक्कीच आपण पाहूया कशा रीतीने त्यांची फलंदाजी होते आणि समोरचा संघ कशा रीतीने क्षेत्ररक्षण गोलंदाजी करतोय. जाऊया समालोचन कक्षाकडे. छोटंसं आव्हान आहे, 29 धावांचं. त्याच्यामधून पेनल्टीच्या 2 धावा. पहिलं षटक घेऊन येत आहे गोलंदाज नितीन. स्ट्राईकसाठी डावखुरा सुमित, नॉन स्ट्रायकर एनला राज. डावखुरा फलंदाज मला तर टिप. आणि हा खराब चेंडू. योग्य समाचार, आजच्या दिवसातील पहिल्या चेंडूवर षटकार. राहुलने सुरुवात केली होती निर्धाव चेंडूने. फलंदाजी करताना सुमित सुरुवात करतो षटकाराने. हो, आता मात्र चांगली गोलंदाजी. अशी गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. धावफलकावर आपल्या कमी आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्हाला टिच्चून गोलंदाजी करावी लागेल. जशी रोहित, साई यांनी गोलंदाजी, राहुल यांनी गोलंदाजी केली तशी तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. केली तर दुसरा षटक सुद्धा येऊ देणार नाही हे फलंदाज. तिसऱ्या षटकापर्यंत सामना पोहोचू देणार नाही अशी गोलंदाजी केली तर. बघा पुन्हा एकदा डाव्याष्टीच्या बाहेरील चेंडू. मी आधीच म्हटलं की धावा आपल्या कमी आहेत आणि तुम्ही जर अशी गोलंदाजी केली तर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांची अशी इच्छा दिसते, असा इरादा दिसते की पहिल्या 2 षटकातच सामना फिनिश करायचा. आता मात्र ओव्हर द विकेट येतोय. याआधी राऊंड द विकेटचा मारा केला, आता ओव्हर द विकेटचा मारा. खराब चेंडू. काय निर्णय आहे तिथे? स्वतः क्षेत्ररक्षक सांगतायत. बघूया काय निर्णय आहे. क्षेत्ररक्षकांनी तर षटकाराचा इशारा दे. पंच संजय सांगतात की हा षटकार आहे. पहिले षटक आहे त्यामुळे नवीन चेंडू सुपूर्द केला जातोय. या षटकाराने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 14. अर्धी धावसंख्या धावफलकावर सजलेली आहे. 28 धावा झालेल्या आहेत. 29 धावा करायच्या आहेत.
त्याच्यापैकी मात्र 14 धावा धावफलकावर जमा झालेल्या आहेत. आरव्या बॅटने खेळून काढलेलं आहे. क्षेत्ररक्षक आहेत ते. आता चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अंडर 14चा सुद्धा खेळाडू आहे तिथे बघा. आपण बघितलं शॉर्ट थर्डमॅनला एक हिरवी जर्सी परिधान केलेला छोटा खेळाडू. भास्कर 14 वर्ष वयोगटातील हा खेळाडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे भास्कर. आणि म्हणून त्याला बघा कुठल्या शॉर्ट थर्डमॅनला सजवलेलं आहे. मोठा फटका आणि इथे जातोय चेंडू मिड विकेट सीमारेषे बाहेर षटकारासाठी. बावीस आणि +2 2 धावांची पॅनल्टी. एकंदरीत 24 धावा आम्ही धावफलकावर आता जोडतोय. 22 झालेल्या आहेत. त्यानंतर 2 पेनल्टीच्या फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. बारावा खेळाडू सांगतोय की भास्करकडे गोलंदाजी द्या. छोटा भास्करकडे आता सामना तर जिंकण्यासारखं राहिलं नाहीये. भास्कर एक स्पिनर गोलंदाज आहे. मात्र कर्णधार कदाचित त्यांचा विचार करू शकतोय या षटकात जर 1 किंवा 2 धावा आल्या तर. चाहते आहेत भास्कर याच्या खेळाचे अनेक इथे. भास्कर यांचे फॅन आहेत. त्यानंतर आपण बघतोय शॉर्ट फाईन लेगला फुलटॉस चेंडू फसवा चेंडू अशी गोलंदाजी करणं गरजेचं होतं. पॉवर प्लेच्या षटकात तिथे तुम्हाला धावा रोखायच्या होत्या. तिथे धावा बहाल केल्या गेल्या. 5 धावांची आवश्यकता आहे. बघूया धोनी स्टाईलने सामना फिनिश करतोय का. षटकार चौकार पुढे ऊन खेळण्याचा प्रयत्न पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. पोचलाय का. हो पोचलाय. चंदन सांगतात की ते फलंदाज सुरक्षित. आता मात्र 3 धावांची आवश्यकता आहे. आयोजकांना थोडीशी हेल्प केलेली आहे संघाने. 5 षटकांपर्यंत थांबू दिलं नाही. 3 षटकं वाचवलेली आहेत. प्रेक्षकांना मात्र कुठलाच सामना एकतर्फी व्हावा असं वाटत नाही. प्रत्येक सामना अतिटटीचा व्हावा अशी अपेक्षा असते. इथे मात्र पूर्ण एकतर्फी झालेला आहे हा सामना. 3 धावांची आवश्यकता आहे. पहिला षटक संपून दुसऱ्या षटकात फक्त 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 5 षटकांचा सामना आहे. हा पहिला सामना होता त्यामुळे 5 षटकांचा ठेवण्यात आला. मात्र फारसं आपलं नुकसान झालेलं नाही 5 षटकांचा जरी केला तरी. वेळेच्या बाबतीत स्विच इट खेळण्याचा प्रयत्न वाईट. 2 धावांची आवश्यकता आहे. एकंदरीत 8 चेंडू टाकून झाले. कितव्या चेंडूत विजय मिळवतात बघूया. बघूया काय बॅटला चाटून गेलाय की फटका आहे की लेग बाईज आहे. बॅटने हा चेंडू टळवलेला आहे. याच बरोबर 2 नसतील काढल्या तर 1 धाव बाकी आहे अजूनही. चौकार. धन्यवाद. चला सामना फिनिश. सामना जिंकलेला आहे. फक्त उद्या 9 चेंडू मध्ये सामना फिनिश केलेला आहे.
स्ट्रॉंग पर्सन, तंदुरुस्त आणि फिटनेसच्या बाबतीत खरोखर सर्वांना आदर्श ठरणारे आपले दशरथजी यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच